हॅलो फ्रेंड्स, मी विजया आहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये। तर आज मी हेअर मास्क बनवत होते। तसं तर हा हेअर मास्क मी जवळपास 15 दिवसातनं एकदा अप्लाय करत असते। केसांची हेल्थ चांगली ठेवायची असेल तर हेअर मास्क नक्कीच अप्लाय केला पाहिजे। तर त्याचे मी इंग्रेडियंट्स जे आहेत ना ते तुम्हाला पहिले सांगून देते। तर 1 चमचा आहे ना आपल्याला पॅराशूट ऑइल घ्यायचं म्हणजे कोकोनट ऑइल। त्याच्यानंतर जे आहे ना 2 चमचे आपल्याला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि 1 अंड फोडायचं आहे। त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हे आपल्या स्कॅल्पवर अप्लाय करायचं आहे। तर आता हे कशासाठी करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते। जर अंड जे असतं त्याच्यामध्ये प्रोटीन सोर्स असतो, जो केसांना आहे ना मजबूत बनवण्याचं काम करत असतो, त्यांची रूट स्ट्रॉंग बनवतो, हेअरफॉल कमी करतो, नॅचरल शाईन देण्याचं काम करतो। त्याच्यामुळे हे अंड्याचा जो हेअर मास्क आहे ना तो खूप जास्त बेनिफिट्स देणार आहे। त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला की हे जे कोकोनट ऑइल असतं ना त्याचे बेनिफिट्स काय तर कोकोनट ऑइलमुळे काय होतं की केसांचा जो ड्रायनेस आहे, रफनेस आहे, ते टेक्स्चर जे आहे टेक्स्चर ते थोडं सॉफ्ट होण्याचं काम करत असतं आणि ॲलोवेरा जेल पण असतं ना ते केसांना मॅनेजेबल, स्मूथ आणि सिल्की बनवत असतं। तर ह्या तिघांचं जे मिक्सचर आहे ना जेव्हा तुम्ही स्कॅल्पवर अप्लाय करायचं म्हणजे कसं की जसं आपण केसांना तेल लावतो फक्त स्कॅल्पवर लावतो ना तसं पूर्ण स्कॅल्पवर त्याला छान अप्लाय करायचं आहे आणि मस्त मालिश करायची आहे जोपर्यंत छान असे केस सगळेसे छान ओले ओले वाटत नाही असं तोपर्यंत पूर्ण स्कॅल्पवर मसाज करून झाला की मग केसना असे छान बांधून घ्या आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास आपल्याला ते ठेवायचे। तर माझ्याकडे आता नेमकं आहे ना माझे जे शावर कॅप आहेत ना त्या संपलेल्या आहेत, तर शावर कॅप लावून ठेवले ना तर अजून बेस्ट होतं की जेणेकरून ते केस असे ड्राय नाही होत, सॉफ्ट म्हणजे ओलसर राहतात। तर मला आता तोपर्यंत काय करायचं होतं, मी म्हटलं की चला आता अर्धा पाऊण तासाचा माझ्याकडे वेळ आहेच, तर मी आता काहीतरी काम करून घेते। तर मी भांडी वगैरे घासायला घेतली। तर तसं बघायला गेलं तर आपण हेअर्स म्हणजे फेससाठी खूप काही गोष्टी करत असतो नाही का, फेस पॅक वापरत असतो, फेशियल करत असतो, त्याच्यानंतर खूप साऱ्या क्रीम्स अप्लाय करत असतो। पण मग केसांची जी हेल्थ आहे ना ती दिवसेंदिवस खराब होत जाते, आपण केसांकडे खूप दुर्लक्ष करतो। तसं बघायला गेलं तर इतकं बाहेर पोल्युशन आहे ना की केसांची हेल्थ पहिले महत्त्वाची आहे, तर त्याच्यावरही लक्ष दिलं गेलं पाहिजे। तर अर्धा पाऊण तासानंतर मी मस्तपैकी हेअर वॉश करून घेतला, अंघोळ केली, हेअर वॉश केला आणि आता तुम्हाला दिसतंच आहे की हेअरला एक छान मस्त सॉफ्ट मॅनेजेबल असं टेक्स्चर येऊन गेलेलं आहे। त्याच्यानंतर मी काय करते, हेअर वॉश जेव्हा करते ना त्याच्यानंतर लिव्हॉनचं सिरम आहे तर ते थोडंसं घेते आणि पूर्ण केसांवर मस्त अप्लाय करून देते। बरं, केस धुतल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची की केसांना टॉवेलने गुंडाळून नाही ठेवायचं आहे। एक छान सॉफ्ट अशी कॉटनची ओढणी घ्यायची, त्याच्यात केस मस्त प्रॉपर गुंडाळायचे आणि मग ते थोडा वेळ तसेच बांधून ठेवायचे, जेणेकरून केसांमधलं जे एक्सेस वॉटर असतं ते निघून जातं आणि 90% केस तर आपले असेच वाळून जातात। त्याच्यानंतर लिओनचा सिरम लावा आणि मस्त असे सॉफ्ट मॅनेजेबल केस बघा, तुम्हाला किती मस्त टेक्स्चर मिळणार आहे केसांचं। तर ही जी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केली ना ही नक्की वापरून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि